नमस्कार मंडळी, मी हे ऑलराऊंडर आकाश जाधव. आपण आलेलो आहोत आपल्या सर्वांचे आवडते माजी नगरसेवक वसंतात्या मोरे यांच्याकडे आलेलो आहोत आणि सोशल मीडियावर ज्यांनी आजपर्यंत धुमाकूळ घातलेला आहे आणि सामान्य जनतेचे ज्या काही समस्या असतील, पुण्यातले लोक असत्या, बाहेरून मराठवाड्यातले लोक आलेले असू द्या, त्यांच्या प्रत्येक अडचणीला झोमॅटो बॉय पासून सगळ्या मोठ्या लोकांपर्यंत सगळ्यांच्या अडचण जर पडली तर कुणाची आठवण येते? वसंतात्या मोरे जनसेवक त्यांच्याकडे आलेलो आहोत. वसंतात्या मोरे आता येणाऱ्या काळात महानगरपालिकेचे इलेक्शन झालेलं आहे. निकाल जरी आपल्या बाजूने लागला नसला तरी निसटता पराभव आहे. तरी आता इथून पुढे काय दिशा असणार आहे? माझा पराभव झालेला नाहीये, माझा पराभव केला गेला आहे आणि तो मी येणाऱ्या काही महिन्यामध्ये सिद्ध करून टाकतो. जे लोक निवडून आले ते कशा चुकीच्या पद्धतीने निवडून आले, मला वाटते की जास्त नाही, पण माझा स्वतःवरती पण विश्वास आहे की 6 महिन्यामध्ये महानगरपालिकेत दिसेल. वसंतात्या मोरे, आम्ही स्वतः कातरमध्ये राहत होतो. तुमचा आम्ही इथं जे कामाचा आवाका बघितलाय 2021 मध्ये आम्ही इथं राहिलेलो. की कात्रज तलाव असू द्या, हे इतकं सुंदर काम केलेलं आहे, मला तर विश्वास बसत नाही. तुम्ही असं आता जसं म्हणता, मला त्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही मतदारावर विश्वास बसत नाही की कात्रज प्रभाग 38 मध्ये असा निकाल लागला आणि तो निकाल अपेक्षित नव्हता, अनपेक्षित असा निकाल होता. चुकीच्या लोकांच्या माध्यमातून या प्रभागाला असं दाखवण्यात आलं की वसंत मोरे पडला, पण वसंत मोरे पडलेलं नाही, प्रत्येक नागरिकाला माहिती आहे. आणि जी लोक चुकीच्या पद्धतीने निवडून आली, खरं तर त्यांचा काही क्लेम नाहीये निवडणूक लढवण्याचा, तो कसा नाहीये तो येणाऱ्या काही काळामध्ये तुम्हाला दिसेल. आणि मला वाटतं की ह्या लोकांना एकच शिक्षा असू शकते की इथून पुढची 10 वर्ष या लोकांना निवडणुका नाही लढवता आल्या पाहिजे. चुकीची लोक या महानगरपालिका आहे, ग्रामपंचायत नाही, कारण महानगरपालिकेमध्ये येताना सगळ्या गोष्टी नीट पाहाव्या लागतात. ज्या त्यांनी पाहिल्या नाही तर त्या गोष्टींची किंमत त्यांना आता मोजावी लागेल. मी त्याच विषयावरती काम करत बसतो आणि वसंत मोरे एकदम मागं लागेल काय करतो ती येणाऱ्या काळामध्ये सुद्धा महानगरपालिका पुणे शहरासमोर दिसेल. नेमका आक्षेप तुमचा कशावर आहे? जे पैशाचं वाटप झालं त्याच्यावर आहे? पैशाचं वाटप नाही, मी तर म्हणतो की मला पहिल्यांदा मी ज्या प्रभागामध्ये निवडणूक लढवली त्या प्रभाग क्रमांक 38E मध्ये 1108 मतं कमी कशी मोजली गेली तीच कळत नाही. मुळात 1108 मतं कमी मोजली गेली आणि 1011 मतांनी माझा पराभव. आम्ही तुमचं लाईव्ह बघितलं. ज्या दिवशी इलेक्शन झालं त्या दिवशी मतमोजणीला आकडा वेगळा देण्यात आला तुम्हाला आणि त्या दिवशी काउंटिंग मध्ये त्या दिवशी काउंटिंगला वेगळा 79,000 समथिंग 826 काहीतरी आकडा होता आणि मोजताना प्रत्यक्षात 78,000 मोजला. हा एक वेगळा विषय आहे. परंतु त्याच्याबरोबरच जे संबंधित उमेदवार आहेत यांनी फार मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामं केलेली. त्या अनधिकृत बांधकामांच्या बाबतीमध्ये त्यांनी जे ॲफिडेव्हिट लिहून दिलेलं असतं की मी जर मागे सुद्धा नगरसेवक होण्यापूर्वी नगरसेवक झाल्यानंतर मी जर कुठं अनधिकृत बांधकाम केल्याचं आढळल्यास माझं नगरसेवक पद रद्द करण्यात यावं. मी ते 181 बांधकामं त्यांची पुराव्यासहित माननीय आयुक्तांना माननीय दरबार कोर्टासमोर मांडलेली आणि मला वाटतं की ज्या ॲफिडेव्हिट लिहून दिलेले त्या ॲफिडेव्हिटच्या आधारे त्यांना आयुक्तांना आणि आपले कोर्ट त्यामुळे त्यांना बात करतील आणि मला नाही मिळेल. आता इथून पुढे दिशा काय राहणार? दिशा ही नागरिकांच्या सेवेची आहे. शेवटी फक्त लोकांना एकच सध्या आव्हान करते की माझी लढाई ही कोर्टात चालू आहे, त्यामुळे 1 महिना मला सगळ्या लढाईसाठी वेळ द्यावा. 1 महिन्यानंतर मी पुन्हा एकदा जो मेन फ्लो होता त्या मेन फ्लो मध्ये येऊन मी काम करणार आहे. बरं, एक काळ होता मित्रांनो, महाराष्ट्रात जसे राज ठाकरे होते तसं पुण्यात म्हणजे वसंतात्या मोरे. आता तुम्ही उद्धव ठाकरेच्या गटामध्ये गेलेला आहे, तर तुम्हाला जे मान सन्मान जे काही राज ठाकरे यांच्या सोबत होता तोच मान सन्मान उद्धव ठाकरे साहेबांच्या सोबत पण आणि तेच काम सगळे जिम्मेदारी त्याच्यापेक्षा जास्त आहे. त्यापेक्षा जास्त इथं कामाला किंमत आहे. इथे एवढं बुडाव काम करून कामाला किंमत नव्हती. म्हणजे साहेबांकडे किंमत होती पण जी खालची लोक आहेत ना शहरामध्ये पुणे शहरामध्ये त्या लोकांना त्याची किंमत नव्हती किंवा त्या लोकांना या सगळ्या गोष्टी पावत नव्हत्या. कुठेतरी तुम्हाला साईडलाईन करण्यात आलं. प्रमुख पदावर होता तुम्ही पुण्याच्या, त्याच्यात बाबर राहू द्या, थोडंसं इंटरनल पॉलिटिक्स झालं असं वाटतं. 100%
अनपेक्षित माध्यमातून जी काही कोर कमिटी होती त्या कोर कमिटीच्या माध्यमातूनच सातत्याने माझ्यावरती आरोप व्हायचे किंवा मला एकटं पाडलं जायचं. मी केलेल्या कामाला कार्यकर्ते गेले नाही पाहिजेत, पोचले नाही पाहिजेत असं दाखवलं जायचं. शेवटी या सगळ्या गोष्टी साहेबांपर्यंत मी सातत्याने सांगायचो. परंतु जेव्हा आपल्याला असं वाटतं ना की आपण ज्यांच्याकडनं अपेक्षा करतो त्यांच्याकडनं जेव्हा या सगळ्या अपेक्षा बंद होतात मग आपण न्याय गुन्हा मागायचा. मित्रांनो, मनसेचे आमदार होते रमेश वांजळे दादा, तसाच दरारा वसंतदादा मोरे यांचा कात्रज एरियामध्ये होता आहे. मनसेमध्ये असताना होता, आता तोच उद्धव ठाकरे गटामध्ये पण आहे. पण आता येणाऱ्या काळात आपल्याला ते अजून जोमाने काम करताना दिसतील, त्यात काही शंका नाही. बरोबर. जंगल शांत असतं, शांतता असते, तेव्हा ती शांतता म्हणजे जंगलातली शांतता ही अशी नसते, काहीतरी भीती असते. वाघानं दोन माहिती असतं या जंगलात वाघ आहे, तो दिसत असतो कधी. आणि आताचा कात्रजच्या जंगलातला वाघ कोण आहे तर सांगायची गरज नाही. तो थोडा शांत झालाय, थोडे दिवस कायद्याची लढाई लढतोय आणि कायद्याच्या लढाईमध्ये मी यशस्वी होईल. कारण माझ्या मागं या प्रभागातल्या 20,867 नागरिकांचे आशीर्वाद आहे. मी तर म्हणतो मला 40,000 मतदान झालेले. म्हणजे माझं मतदान कसं डायव्हर्शन करायचं ते केलं सुद्धा असू शकतं. त्याच्याकडे माझ्याकडे ती काही पुरावे नाहीये, परंतु ज्यांनी केलं असेल त्यांना भविष्यात सुद्धा त्याची सगळी फळं भोगावी लागतील. आज आमचा योग एवढा चांगला आहे, दादाची भेट भेटणं म्हणजे आम्ही फॅन आहोत. सोशल मीडियावर कंटिन्यू दादाचे व्हिडिओ मी बघतो. ती डेअरिंग, ती शैली बोलण्याची, हायवेवर जाऊन डायरेक्ट व्हिडिओ करणं म्हणा, सामान्य म्हणजे डिलिव्हरी बॉय रडत होता एक, त्याचे पैसे दिले नव्हते डिलिव्हरीचे. म्हणजे छोट्यातली छोटी गोष्ट. मागे आयटीचा जो मागच्या आठवड्यामध्ये पहाटे 3 वाजता मागच्या आठवड्यात 3 वाजता पहाटे एक डिलिव्हरी झोमॅटोचाच पोरगा होता. तो इथं आंबेगावला शिवसृष्टी भागामध्ये डिलिव्हरी देत होता. तो डिलिव्हरी द्यायला 3 वाजता पहाटे 3 वाजता त्यांनी शिवसृष्टी भागामध्ये डिलिव्हरी दिली. आणि त्याच्यानंतर शिवसृष्टीच्या समोर जो एक अंडरपास आहे त्या अंडरपास मधून तो जात असताना त्याला टॉयलेट आली म्हणून तो तिथं टॉयलेटला उभा राहिला. तेवढ्यात 2 रिक्षेवाले तिकडे आले. त्या 2 रिक्षेवाल्यांनी डायरेक्ट त्याच्या अंगावरती रिक्षा घातली. त्याच्या अंगावरती रिक्षा घातली, त्याचा मोबाईल काढून घेतला. खूप पिलेले होते, त्याला मारायला सुरुवात केली. तेव्हा एका पोराने त्यांना अडवलं आणि त्या पोराने त्यांच्याकडनं त्या पोराला पण त्यांनी दगडी मारली. तो पोरगा थोडा आमच्या काकाच्या भागातला होता आणि त्यांनी माझं नाव घेतलं. तर माझं नाव घेण्याच्या अगोदर त्या पोरांनी म्हणलं की त्याला म्हणले आम्ही वसंत मोरेचे कार्यकर्ते. जे लुटत होते त्यांनी सांगितलं आम्ही वसंत मोरेचे कार्यकर्ते. मग त्यांनी मला तिथून फोन लावला रात्री, पण 2:30-3 वाजले त्यांनी काय फोन उचलला नव्हता. सकाळी तो कार्यकर्ता परत माझ्याकडे आला. मला त्यांनी सांगितलं दादा असं असं काल रात्री झालं. मला त्यांनी रिक्षाचा फोटो पाठवला. मी 1 तासाच्या आतमध्ये त्या रिक्षाचा तपास लावला. 1 तासाच्या आत. आणि 1 तासाच्या नंतरनं रिक्षावाला माझ्या समोर उभा होता. फोटो दाखवू नका त्याला. 1 तासात त्याला माझ्या समोर उभा केला होता. त्याचा मोबाईल सगळं झोमॅटोवाला बघा घेतला होता, परप्रांती होता. त्याला त्याचा मोबाईल सगळं प्रति. मित्रांनो, या कात्रज एरियामध्ये तात्याचा शब्द म्हणजे एक कायदा आहे. आणि तो का आहे? कारण ते सामान्य जनतेच्या प्रश्नाची जाण असलेले नेते. उगं मोठ्या मोठ्या गाड्या घेऊन फिरणं असं नाही. त्या गाडीचा काच खाली करून त्याच्यातून उतरून एखाद्यानं आवाज दिलं तरी रोडवर उतरून त्याची समस्या जाणून घेण्याची ही किमया जर कुणाकडे असेल तर ती वसंतदादा मोरेकडे. त्याच्यामुळं येणाऱ्या काळात जनता ह्या कर्तृत्वाला कधीही विसरणार नाही. आम्ही स्वतः लातूरच्या तरी इथे कात्रजमध्ये गेले 1-2 वर्ष राहिलोय. तात्याचं नाव घेतलं तर काम होते. नुसतं तात्यासोबत फोटो टाकलं तर कुणाची धमकी येत नाही. एवढं म्हणजे कर्तृत्व मान आहे. आणि अशा माणसाला जनता कधी विसरणार नाही. कामं केलेली आहेत, आम्ही स्वतः बघितलेली आहेत. कात्रज तलाव असू द्या, इथले भरपूर अशी काम आहेत, रस्त्याची कामं असू द्या, तात्याच्या माध्यमातून झालेली आहेत. त्यासोबत आपण सोशल मीडियावर स्वतः बघतो. तात्याचं फक्त सोशल मीडिया पुरतं नाही तर ते रोडवर उतरून ट्रॅफिकची समस्या असू द्या, उतरून त्यांनी जर हात केलं तर सगळ्या गाड्या रिकाम्या होतात. एवढा दर आहे. आयटी माही घोटाळा झाला होता. आयटीच्या कंपनीनं लोकांकडून 1-1 लाख रुपये वसूल करून जॉबला लावतो म्हणून त्यांच्याकडून पैसे वसूल केले होते. पण तिथं तात्या गेले, त्यांनी त्या लेकरांची समस्या मांडली, ते पैसे पण काढून दिले.
तर अशा माणसाला जर आपण निवडून देत नसाल किंवा काही बोलतापा असतील विरोधकाच्या पैशाची सत्तेचा माज असेल काही असेल, पण सूर्याला जरी सूर्य मावळला तर दुसऱ्या दिवशी उजाडतो. डोंगर कधी सूर्याला लपवू शकत नाही. किरण आज ना उद्या उजळणार आहेत, काळ येणार आहे. आता 24 तास अवेलेबल आहेत तुमच्यासाठी, बरोबर आहे का? एक महिना अजून नाही. एक महिना एक महिना वाट बघा. सध्या एक महिना माझं थोडं याच प्रभागाच्या निकालाच्या विषयावरती काम चाललंय. संबंधित कशा पद्धतीने चुकीची लोक निवडून आल्यानंतर त्या भागाची हानी होते. मी आता पुराव्यासहित मला वाटतं येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये तुम्ही माझा लाईव्ह पाहता. त्या लाईव्ह मध्ये सुद्धा मी अजूनही पुरावे देणार आहे. त्या पुराव्यानंतर मला वाटतं की महानगरपालिका आणि आमच्या कात्रजचा परिसर पूर्णपणे हादरून गेलेला असेल. पुढच्या आठवड्यात दिसेल. हे जे ऑलराऊंडर पॉलिटिकल असते आणि इतर म्हणजे जे गावातले आपले इथे बिझनेस जे कोणी लोक आता हा चॅनल पाहत असतील त्यांना माझी विनंती की हे जे ऑलराऊंडर या चॅनलला आपण सबस्क्राईब करा. धन्यवाद.